हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे सर्वांचं शार्विकाज किचन डायरीमध्ये। आजची आपली रेसिपी आहे ओल्या काजूची भाजी। एकदम छान सोप्या पद्धतीमध्ये मी भाजी कशी बनवायची हे सांगितलं आहे। तर त्यासाठी इथे मी 300 ग्रॅम ओले काजू घेतले आहेत। त्यामध्ये आता गरम पाणी घालायचं आणि साधारण 1 तासभर हे काजू असेच ठेवून द्यायचे। त्यामुळे काय होईल, याची जी स्किन आहे ती आपल्याला काढायला सोपी जाईल। तर साधारण 1 तास झालेला आहे। तर आता इथे मी तुम्हाला स्किन काढून दाखवते। तर अशा पद्धतीने एकदम इझिली याची स्किन पील ऑफ होते। तर आता मी अशाच पद्धतीने इथे सगळे काजू सोलून घेते। तर बघू शकता इथे सगळे काजू सोलून झालेले आहेत। आता मी इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये हे सोललेले काजू घातले आहेत। यामुळे काय होईल की जो कडवटपणा आहे काजूचा तो निघून जाईल, त्याचा जर असेल तर तोही निघून जाईल आणि काजू एकदम शुभ्र दिसतील। तर इथे बघू शकता साधारण 4 मिनिटं मी हे गरम पाण्यामध्ये चांगले उकळून घेतले आहेत। आता हे आपण बाजूला काढूया। तर आता हे काजू आपण स्वच्छ परत एकदा पाण्याने धुवून घेतले आहेत। बघू शकता एकदम शुभ्र असे काजू आपले इथे तयार आहेत। आता मसाल्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा नारळ खवून घेतलेला आहे। तर आपण खोबरं थोडंसं भाजून घेऊया। खोबरं थोडं हलकं परतल्यानंतर यामध्ये मी 2 मोठे चमचे तीळ घातला आहे। तीळ देखील आपण 1-2 मिनिटं चांगलं परतूया। आता यामध्ये मी एक साधारण 1.5 इंच आलं बारीक करून घातलं आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत। 1 चमचाभर जिरे घेतले आहेत। आणखी 1-2 मिनिटं मसाला पुन्हा भाजून घेऊया। आता इथे मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे। कोथिंबीर घातल्यानंतर मसाला थोडा थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्यानंतर याची बारीक पेस्ट करून घ्यायची। इथे मी कढईमध्ये तेल गरम केलं आहे। त्यामध्ये काही खडे मसाले घातले आहेत, तमालपत्री, बदाम फूल वगैरे। त्यानंतर त्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा घालायचा आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक करून घेतले आहेत। कांदा थोडासा सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो घालूया। तर इथे मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चॉपिंग करून घेतलेला आहे। तर कांदा टोमॅटो थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचं। सॉफ्ट झाल्यानंतर आपण यामध्ये बाकीचे मसाले ॲड करूया। इथे मी हळद, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, थोडासा गोडा मसाला घातला आहे। मसाले एकदा परतून घेऊया। आता यामध्ये आपण जे वाटण केलं होतं खोबऱ्याचं ते ॲड करायचं। हे वाटण देखील चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। हवा असल्यास थोडंसं पाणी देखील ॲड करू शकता। आता मसाल्याला तेल सुटलं आहे। यामध्ये मी तिखट ॲड करते। तर इथे मी 4 मोठे चमचे लाल तिखट घातलं आहे। तर आता मसाला एकदम छान आपला परतला आहे, त्याला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून मसाला शिजवून घेऊया। आता मी इथे जे काजू आपण उकडून घेतले होते ते घातले आहेत। काजू चांगले मसाल्यामध्ये मिक्स करूया आणि त्याला 1-2 मिनिटं वाफ येऊन देऊया। काजू मसाल्यामध्ये चांगले वाफ आलेले आहे काजूला। आता यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे। तर साधारण मी इथे 1 ग्लास गरम पाणी घातलं आहे आणि चांगली ग्रेव्ही सगळी मिक्स करून घेतलेली आहे। इथे मी अर्धा चमचा साखर घातली आहे। यामुळे काजूच्या कुरम्याला, काजूच्या भाजीला छान टेस्ट येते। आणि इथे घालूया आपण चवीनुसार मीठ।
झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं भाजी चांगली शिजू द्यायची आहे. आता इथे मी थोडीशी कसुरी मेथी घातली आहे. ते इथे बघू शकता तुम्ही एकदम छान असा भाजीला तवंग आलेला आहे. एकदा चेक करायचं काजू शिजलेत का. तर इथे भाजी आपली तयार झालेली आहे. यामध्ये आता आपण थोडंसं बटर घालूया. तर इथे बघू शकता तुम्ही छान टेक्स्चर आलेलं आहे भाजीला. आता आपण घालूया कोथिंबीर आणि भाजी सर्व करूया. तर एकदम छान सोपी सुटसुटीत करायला अगदी सिंपल अशी ओल्या काजूच्या भाजीची रेसिपी आपली तयार आहे. तर रेसिपी नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.